नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मूग डाळ टाकून मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा पॅन गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोट्या आकाराची आहे। छोटा 1 चमचा जिरे, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या बघा असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। थोडंसं कुटून जरी टाकले की नाही तरी पण चालतं, कारण की जेव्हा आपण बनवतो की नाही मेथी तर त्याच्यामध्ये लसूण जरा थोडासा जास्त घातला की नाही की त्याची चव छान येते। असे त्यात टाकायचे मिरची, ही मिरची कमी तिखटवाली आहे, 4 मिरच्या घेतलेल्या, तुमच्या तिखटाप्रमाणे थोडेसे कमी जास्त केले तरी चालेल। आता मिरची आणि लसूण चांगला आपण भाजून घेऊया। मिरची आणि लसूण पण बघा चांगला असा भाजला गेलेला आहे। गॅस आहे मीडियम। त्याच्यामध्ये बघा ही भाजी धुवून स्वच्छ कापून घेतली होती। भाजी कशी नीट करायची ह्याची पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि ही मोठी जुडी आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, मिक्स करून घ्यायचं, असं हात धरून असं उलटं पालटं करून चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतले बघा व्यवस्थित असं। आणि भाजी काय केली होती, नीट केल्यानंतर स्वच्छ धुवून घेतली होती आणि नंतर मी कापून घेतली होती। आणि भाजी जशी नीट केली होती ना, जशी आपण हमेशा करतो ना तशा पद्धतीत नीट केली होती। तशी पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। खूप पद्धतीने मी मेथीचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा 100 ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती भिजत घातली होती। मोठ्या जुडीसाठी घेतलेली आहे, कमी जास्त थोडी टाकली तरी चालू शकते। वेगवेगळ्या पद्धतीने मी डाळी वापरून सुद्धा मेथीची भाजी, पालकची भाजी सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। गॅस आहे मीडियम। आता ह्याला काय करायचं, 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। डाळ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। मुगाची डाळीची मेथीची भाजी खर मस्त लागते, नुसती लसूण आणि मिरची टाकून सुद्धा चवीला छान लागते, काही टाकायची गरज नाही त्याच्यात। नाहीतर नुसतं लसूण जरी टाकून जरी केली ना तरी पण छान लागते। टाकायचं चवीप्रमाणे मीठ। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आता ह्याला काय करायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचे। 1-2 मिनिटांमध्ये होते भाजी, जास्त काय वेळ लागत नाही, फक्त ह्याच्यामधलं पाणी आटलं पाहिजे। मीठ टाकल्यानंतर बघा एवढं पाणी सुटतं भाजीला कधी पण। पहिली तर आपण धुवून नितळून कापून घेतली होती, तरी सुद्धा बघा असं मीठ टाकल्यानंतर असं भाजीला कधी पण पाणी सुटतं। आणि मग हे पाण्यामध्येच अशी भाजी शिजवून द्यायची, कारण जी मूग डाळ होती ना ती 15 ते 20 मिनिटं मी भिजत घातलेली, स्वच्छ धुवून भिजत घालायची। परत पूर्ण पाणी नितळून घेऊन आपण अशी टाकायची ह्याच्यामध्ये। तुम्ही मुगाची डाळ, मसूरची डाळ पण टाकून करू शकता। शेंगदाण्याच्या कुटाची तर आपण हमेशाच करतो। आता हे जे पाणी आहे ना हे पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचे, तर अशी थोड्या थोड्या वेळानं आपण ह्याला हलवत राहायचं। पाणी बघा पूर्ण आटलेलं आहे, मस्त अशी भाजी झालेली आहे बघा, अशी सुटसुटीत छान अशी होते आणि मस्त राहते। वरण भात जर केला की नाही तर त्याच्याबरोबर मेथीची भाजी किंवा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी त्याच्याबरोबर अशी मेथीची भाजी बनवायची। थोडीशी कमी जास्त मूग डाळ जरी टाकली तरी पण चालू शकते। खूप रेसिपीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मी दाखवलेल्या आहेत। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।